हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज आपली सगळी प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आदरणीय रुपाणीजी, त्यांच्यासोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मलाताई सीतारामनजी, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय विनोद तावडेजी, माननीय शिवप्रकाशजी, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी आपल्या सहयोगी पक्षाचे जनसुराज्यचे विनय कोरेजी, त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानचे रवी राणाजी, रासपचे रत्नाकर गुट्टेजी, आपल्याला ज्यांनी समर्थन दिलं ते एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, कोर कमिटीचे सर्व सदस्य, माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली। As the leader of निवड प्रक्रिया MLAs here unanimously. आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो। Gujarat PM Rupani, Vijay Rupani sir, and the Finance Minister Nirmala Sitharaman to be here. यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे। We're all aware that election is historic. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है। Election has made one thing very clear in front of us, that is, if we are one, we are safe. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने Streak of victory, historical victory under Modi's leadership after Lok Sabha. We saw that it started with Haryana and the historic mandate that we did in Maharashtra. साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे। I want to bow down to the people of Maharashtra and it is given to us. या प्रक्रियेमध्ये आपल्या सोबत पूर्णपणे तनमनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो। I would like to thank Chief Minister Eknath Shinde, Chief Ajit Pawar from the रामदास आठवलेजी for being with us through this journey. पक्षांचे देखील मनापासून आभार मानतो। I want to thank them and all the other alliance partners who are with us in this victory. वर्ष आहे, एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान, या संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थानं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे। आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री नेहमी सांगतात the Constitution of India 5 years ago. माझ्याकरता And we celebrate the Constitution of India.
Our Prime Minister always says that the Constitution of India is more important than any religious scripture. मोठं होण्याचा, समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले एक उत्तम राष्ट्र म्हणून That प्रस्थापित Constitution करण्याचं काम केलं. has given a right अशा या and an access to every Indian वर्ष पूर्ण होणाऱ्या to develop and make a name for themselves in the world. या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय. दुसरं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थानं जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानांचं पुनरुज्जीवन केलं, त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही 300व जयंती वर्ष हेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यासोबत Taking the Hindu temples back again once they were destroyed. जल, जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. ते भगवान बिरसा मुंडा यांचीही 125वी जयंतीचं हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय. आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली, ज्याची मुहूर्तमेढ केली, आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे 100वे जयंती वर्ष आहे. त्यामुळे अशा या This year will also mark the 100th birth anniversary of Vajpayee. महाराष्ट्राच्या For the जनतेने politics ही that सगळी Prime Minister जबाबदारी Narendra Modi and the BJP have. महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे. खरं म्हणजे The people of Maharashtra has given the respect development of the state on the Bharatiya इतका Janata मोठा Party जनादेश with a new हा mandate. आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे, पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे. The huge mandate makes me only say only one thing, is that there's a lot of अशा but also a lot of प्रकारचा sense of responsibility. हा जनतेने आपल्याला दिलेला आहे. आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, आपले लाडके भाऊ असतील, आपले लाडके शेतकरी असतील, आपले लाडके युवा असतील, या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी I would सगळ्यांनी especially like to thank जो the women, the youth, the farmers, the back downtrodden, the Dalits, आपल्याला करावं who has लागणार played a आहे. very instrumental role in us get historical mandate in Maharashtra. आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच. Our priorities will be to focus on the welfare schemes brought in place by us पुढे नेण्याकरता and to fulfill the promises made by us before the election. पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे. We also have to work very hard to make sure that we take this state forward and make it the best state in the country. जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला. Even in 20, आणि there was जनतेसोबत first mandate, but then that mandate was त्या taken away काळामध्ये झाली. from the people. मी त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही. एक नवीन सुरुवात आपण करतोय. Changed the mandate of the government, but we are to start now. की सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला, During the अशाही MPC परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे. They're well aware of what 20 kind of वर्षात our MLAs, our leaders had to go through. सोडून गेला नाही. But what I'm proud of is the fact that not even one MLA left us संघर्ष करत होते. of this period. All of them were struggling. 2022 All of them were fighting. सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत
आपल्या We formed the महायुतीला government in 2022 as a Mahashakti मिळालं आणि आपल्या that entire भारतीय way. जनता And पक्षाला 132 आणि आपल्या is again विधानसभेत fruit. 37 जागा एक Our leaders have gone through. इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला. हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे. या निमित्ताने All these struggles have basically helped us write a script for an unprecedented success here for the Bharatiya Janata Party in Maharashtra. बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलंय, वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलंय, अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत 3 वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं. अर्थात त्यातला एकदा 72 तासाकरताच होतो, पण तरी देखील टेक्निकली होतो. त्याच्यामुळे Prime 3 Minister वेळा Narendra Modi has given me a small worker of this Bharatiya Janata Party बसण्याचा मान an opportunity to sit on this position for 3 times. Although the second time I was there only for 72 hours, but I was there. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी पदं मिळाली, चांगली पदं मिळाली, आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मी आदरणीय मोदीजींचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय Because अध्यक्ष of the environment in the past, that worker gotten a chance to, serve at good positions, and that is why I want to thank the Prime Minister country. त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. More importantly, Prime Minister Narendra Modi played a very important role in standing behind us firm. We were campaigning during this election. He mobilized the workers, and that played a very important role and contributed heavily us getting this historical mandate. त्या सगळ्या नेत्यांचे या ठिकाणी अतिशय मनापासून मी आभार मानतो. आणि विशेषतः I would like to thank all those senior leaders who worked very hard for us to win this election again. त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातली सगळी टीम तर आपली There are a lot of leaders in the state who helped us win this election. Our Maharashtra team, our state president Chandrasekhar Bawankule, and the entire Maharashtra unit was behind this and the party sure that भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. I want to आणि thank अर्थातच and congratulate the entire team of the Bharatiya Janata Party, Maharashtra unit. तुम्ही Think of this victory. नसतो, त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला I would also like to thank all the 132 of you, because if you weren't here, even I wouldn't be here. करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक लार्जर, एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन, एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत. We have to work very hard for the next few years, but also remember that when you get such a responsibility, not all of our desires and wants can be fulfilled. या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये 4 गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, तर 4 गोष्टी Which is why we मनात need देखील to look at larger goals for the party and the state. एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू. A आणि few, आपली शक्ती काय आहे few things may not go with us, ती but we have to निश्चितपणे rest. या ठिकाणी आपण दाखवून देऊ. आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्या समाजाला the opportunity to thank all the round backwards, the women, the unemployed, the youth, all of these different sections of Maharashtra's population for electing power. आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य Assure you माणसाच्या आशा that our government will work for 24 hours and make sure that we fulfill all the dreams and desires of the people of Maharashtra. आपल्या सर्वांचे आभार मानतो. माननीय देशाचे पंतप्रधान Thank all नरेंद्र once मोदीजी again, यांचे country's Prime Minister Narendra Modi. आणि
I thank him wholeheartedly. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you. And there you have it. Decks are cleared for Devendra Fadnavis. He will be the next Chief Minister of Maharashtra. Official invitation card has also been released for Devendra Fadnavis to be the Chief Minister, and he will take oath tomorrow as the next Chief Minister. It will be a hat-trick for Devendra Fadnavis, who will be taking oath tomorrow. Just 24 hours to go before Fadnavis takes the CM